तर बघा काय माहिती आहे, काय शासन निर्णयाच्यात काय म्हटलेलं आहे, राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेनुसार रक्कम नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडला कडे वर्ग करण्याबाबत उपरोक्त संदर्भ विषयांकित अर्थशासकीय मंत्राची प्रत व विहित नमुना सोबत जोडला आहे. संदर्भीय पत्रान्वये शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लेखे दिनांक 31 डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण करून संबंधित रक्कमा राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना रितसर वर्ग करण्याची कारवाई करण्याबाबत तसेच राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेनुसार रक्कम नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड NSDL कडे वर्ग करण्याबाबत व त्यांच्याशी खर्चाचा ताळमेळ करून अहवाल सादर करण्याबाबत आपणास निर्देश देण्यात आलेले होते. तसेच संचालनालयाकडून वेळोवेळी बैठकीद्वारे VC द्वारे सूचना देण्यात आल्या होत्या. परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेमध्ये जमा झालेल्या रकमा राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेतील खात्यावर वर्ग करणे आवश्यक आहे. संचालनालयाकडून जिल्हा परिषद संदर्भात शालेय प्रणालीमधील प्राप्त माहितीनुसार दिनांक 17/10/2025 रोजी सादर केलेल्या विवरणानुसार अद्यापही 90 कोटीपेक्षा जास्त रक्कम राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना NPS मध्ये वर्ग करण्याचे बाकी आहे. सदर बाब वित्तीय औचित्यानुसार निश्चितच चिंताजनक आहे. याबाबत शासनाकडून अर्थशास्त्रीय पत्र प्राप्त झाले असून तात्काळ विशेष मोहीम राबवून 15 दिवसात रक्कम राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना NPS मध्ये वर्ग करण्याची कार्यवाही करून सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात त्याची माहिती तात्काळ सादर करावी. तसेच ज्यांचे NPS व खाते उघडण्यात आलेले नाहीत अशा कर्मचाऱ्यांचे NPS खाते उघडून त्यांची रक्कमा NSDL कडे वर्ग करण्याची कारवाई करून याबाबत अनुपालन अहवाल सादर करण्याबाबत निर्देश दिलेले आहे. परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनांमध्ये जमा झालेल्या रकमा राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेतील खात्यावर वर्ग न करण्याबाबत निश्चितच सकृतदर्शनी आपले कामप्रती अनास्था दर्शवते. सदरची कृती महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 मधील नियमास धरून नाही. तरी विषयांकित प्रकरणी शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व यांनी प्राधान्याने विशेष लक्ष घालून 10 दिवसात कार्यवाही पूर्ण करावी. सदरची कार्यवाही विहित कालावधीत म्हणजे 10 दिवसात पूर्ण न केल्यास आपल्या कामाप्रती अनास्था असल्याचं गृहीत धरून आपणाविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 मधील तरतुदीनुसार शिस्तभंगविषयक कारवाईचा प्रस्ताव मान्य आयुक्त शिक्षण कार्यालयाकडे प्रस्तुत करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी. तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल. व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.